नमस्कार मंडळी, हेमाज पारंपरिक रेसिपीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि तुम्हाला हे सगळं बघितल्यावर तर कळलंच असेल, अंदाज आलाच असेल की आता आज काय होणार आहे, आज काय करणार आहे. तर हे आहे कांदे, भरपूर कांदे घातलेले आहे, तयारी करत आहे. तर तुमच्या लक्षातच आलं असेल की आज काय आहे. आता मी करणार आहे आज कांद्याचा झुणका भाजीच्या ऐवजी. आणि भाजीमध्ये या मेथीला बारीक कच्चच धुवून स्वच्छ कापून त्याचा एक प्रकारचा घोळणा म्हणतात आमच्याकडे त्याला, कोणी काही म्हणतात, कोणी काय, त्याचं थोडंसं कच्चच खायचं. पातीचा कांदा, मेथी आणि थोडी मिरची वगैरे असं त्याला फोडणी देतात. दाखवीन सगळं व्हिडिओमध्ये. आणि करणार आहे सोबत भाकरी, कांद्याच्या झुणक्यासोबत भाजीच्या ऐवजी कांद्याचा झुणका करणार आहे. छान लागतो. आणि आता काही काही जागी हा नैवेद्याला पण असतो. जेव्हा सगळे नवरात्र वगैरे संपतात तेव्हा कांदे खाणं जेव्हा सुरू होतं आपलं, तर तेव्हा कांद्याचा झुणका काही काही घरी पूजेलाही असतो, नैवेद्यालाही असतो. आणि उद्या गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे, त्याच्यातही नैवेद्याला असतो. तर आज मी दाखवणार आहे कांद्याचा झुणका कसा करतात. हा अनेक पद्धतीने वेगवेगळा केला जातो. दाखवते तुम्हाला साधी सोपी पद्धत, पटकनच होतो आणि छान लागतो. भाकरीसोबत तर एकदमच अफलातून मस्त टेस्ट येते त्याची. तर हे कांदे, हे एवढे कांदे चिरले तर डोळ्यातून किती पाणी गळेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यावरही आपल्याकडे सोल्युशन आहे. पाण्यात टाकून द्या हे कांदे. तर चला तर कांदे चिरूया आणि मग दाखवते पुढचं. आणि आता हे आपण झुणक्यासाठी करत आहे. तर हे असे आपण जसे पुलावसाठी वगैरे केले जातात असे कॅल्शियम मिळतो. आणि हे चिरून झाले की दाखवते. मग मिरची आलं आपल्याला बघायचं आहे. नमस्कार. आता ही सगळी झुणक्याची तयारी झाली आहे. कांद्याचा झुणका करायची. कांदे चिरून झालेले आहे, मिरची चिरून झाली आहे, पातीचा कांदा चिरलाय, लसूण, आलं, कोथिंबीर सगळं बेसन घेतलंय. आता आपण याला घालूया फोडणी. झुणका करूया. आता एक मोठ्या चमच्याभर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मोहरी घालत आहे याच्यात आपण. तळलं की मग आपण टाकणार आहोत कांदे. हे बघा कसं छान होऊन राहिलेला आहे. आणि हा होता आपल्याला आता आलं टाकायला हरकत नाही. आलं आणि ही कोथिंबीर याच्यासाठी टाकायची की त्याला स्वाद छान लागतो. बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यात छान मिक्स पण होते. आणि थोडा पातीचा कांदा पण आपण याच्यात घालणार आहोत, थोडासा चवीपुरता. आणि आता हा पिऊन राहिला आहे. छान याला भाजून घ्यायचं. टमाटर टाकूया. एक टमाटर घातलेला आहे आपण. आता आपल्याला मीठ घातलंय मी मगाशीच, अजून थोडंसं मीठ घालूया टमाटर मध्ये. आता अजून थोडा वेळ आपल्याला याला भाजावं लागेल. हे बघा, हे एक चमचा मीठ टाकले बघा, थोडंसं टाकलं होतं कांदे हे घालून म्हणून कांद्यामध्ये मीठ वाढवून. आणि ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण मात्र बरोबर घातलं पाहिजे, कारण नंतर याच्यात घालायची सोय नसते. नंतर काही काही मिक्स होत नाही. बेसन घातलं की एक चमचा मीठ घातलेलं आहे. आधी थोडंसं कांद्यात टाकलं होतं आणि आता अर्धा चमचा घालते, म्हणजे जवळपास 1 चमचा मीठ याच्यात घातलेलं आहे.
आणि आता आपण याला थोडंसं झाकून ठेवूया. तसं झाल्यानंतर टाकलं ते. आता बघा, आता याला न झाकून ठेवता, पण न झाकून ठेवता फास्टवर ठेवूया आपण. वाढवलेला आहे गॅसने आणि छान याला असं भाजून घ्यायचं. आणि तो भाजत भाजत त्याचा रंग पालटला की मग त्याच्यात पीठ खालून छान खालून असं हलवून घ्यायचं. आणि आता मी घालते समजा लाल भडक जवळपास पाऊण चमचा तिखट आणि जवळपास तेवढीच हळद, थोडी कमी घालूया हळद. हवं तर धने घातलेच होते मी. थोडी धने पावडर घालते छोट्या चमच्यावर समजा तुम्ही. आणि आता याला छान हे करून घेऊया आपण, मिक्स करून. बघा किती छान रंग आलेला आहे या झुणक्याला. आणि प्लेटिंगच्या वेळेला दाखवते तुम्हाला. किती छान दिसतोय झुणका, कांद्याचा झुणका किती छान दिसतोय बघा, मस्त दिसतोय. अशा तऱ्हेने करायचा, सोपं आहे, टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे. कांदाच मुळात उन्हाळ्यामध्ये तर अगदी मेडिसिन सारखाच वापरला जातो. ऊन लागलं की कांद्याचा रस काढून हातापायाला लावतात, थोडासा डोक्यावर, थोडासा केसांवर वगैरे लावतात, टाळूवर. असा पौष्टिक आहे कांदा. खूप वर्षानुवर्ष तो स्वयंपाकामध्ये अगदी वापरला जातो. भाज्यांमध्ये तोंडी लावायला, झुणका, कोणी कचोऱ्या, सगळ्या याच्यात असतो कांदा आणि बटाटे. हे एव्हरग्रीन गोष्टी आहेत किचनमधल्या. बघा किती छान दिसतोय हा रंग. दाखवते मग थोडी. ही जी मेथी प्रथम धुवायची आणि कोवळ्या दांड्यासहित तोडायची. ह्याला म्हणतात घोळणा. हे सॅलड सारखं खाल्ल्या जातो. पानाच्या पानं नाही खायचे, म्हणजे अशी पद्धत आहे बघा. एक पंचच पानं. हे बघा, एखाद दुसरा, बाकी काही दांड्या घ्यायच्या नाही. हे बघा, आता ही कोथिंबीर घेतली आहे मी थोड्या मेथीसाठी, एवढी 1 चमच्यावर. ही सगळी एकत्र करायची. ह्याच्यावर आता हे तिखट घालायचं हलकंसं आणि हलक्यासं धने पावडर. आणि मिरच्याचे तुकडे तुम्हाला आवडत असतील तर हे लसणाचे बारीक बारीक तुकडे याच्यात घालायचे. लसणाचे कच्च्या, लसूण तेलात घालायचं नाही. झालंय हे बघा. हे तेल आता घालते मस्त. तर दाखवते तुम्हाला प्लेटिंग. बघा, आता आपला सगळा स्वयंपाक तयार आहे. बघा, 2 जणांचा हा स्वयंपाक आहे. 4 भाकरी आहे, झुणका आहे, कांद्याचा झुणका आहे आणि मेथीचा घोळणा आहे. प्यायचा पाण्याचा लोटा ठेवलेला आहे. बघा, आशा आहे तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघाल. दाखवते जवळून तुम्हाला. बघा किती छान झालं आहे, किती मस्त झालेलं आहे. 3 पदार्थ केलेले आहे. 1 सॅलड आहे, 1 भाजी आहे आणि 1 भाकरी आहे. भाकरी भाताची काही गरज वाटत नाही. असं छान मस्त चमचमीत सणसणीत जेवण असलं की
आशा आहे तुम्हाला आवडेल. आता प्लेट घेऊया आपण जेवायची. हा आहे झुणका. हा याचा आपला मेन पदार्थ. बघा कांदे किती छान झाले आहे आणि मोजकच बेसन घातलेलं आहे, जास्ती घातलेलं नाही आहे. बघा किती छान दिसतंय हे सगळं. बघा किती खरपूस भाजल्या गेलेलं आहे. आणि हा आहे घोळणा. याच्या आधी आपण एक भाकरी घेऊया. एक भाकरीत हे जेवण होतं. आणि बघा आता मला दाखवते हे वाढवून. हा घोळणा आहे. हा एक कोशिंबिरी सारखा, त्याच्यापेक्षा थोडा जास्ती घ्यायचा. कोशिंबीर अगदी चमच्याभर खायची पद्धत होती, हे वाटी अर्धी वाटी खाण्याची पद्धत. तेव्हापासून बघा किती छान वाटतं आणि मस्त टेस्टी आहे. हा तुम्हाला दाखवते चव घेऊन. बघा ही मिरची तशी फर्रास झाली आहे ना. मस्त झाले खूप. तुम्हीही नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. धन्यवाद.